फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग सर्वांना. आम्ही आज जात आहोत आमच्या प्रॉपर गावाला, म्हणजे माझ्या सासरी. चला तर मग आता तुम्हाला माझ्या सासरचा ब्लॉग दाखवते. आज मी आहे माहेरून जात आहे आम्ही सासरी. हे बघा, मी साडी घातलेली. सासरी गेलं की असं साडी घालावं लागते. हा आहे माझा सकाळचा नाश्ता, पीनट बटर आणि चहा. आणि हा बघा रियाज कसं ते ब्रेडला खाण्यासाठी हे करतोय. माझा चहा नाश्ता पण त्याला खायचा असतो. आणि त्याचं सॅरॅलॅक्स. सकाळचा माझा चहा नाश्ता झालेला आहे. आता आम्ही जाणार आहोत सासरी. जवळच आहे तसं सासर माझ्या माहेरून. रियाज पहिल्यांदाच जातोय त्याच्या आजीच्या गावाला. आजीला भेटायला चालला आहे रियाज फर्स्ट टाइम. माझ्या आजल सासूला भेटून आम्ही नंदुरबारला परत रिटर्न आलो होतो, कारण की नंदुरबारलाच मुक्काम राहणार होतो. आणि मला दुसऱ्या दिवशी परत नवापूरला जायचं होतं. म्हणजे सासरी ते दुसरं सासर आहे आणि हे दुसरं सासर आहे. म्हणजे दोन सासर आहेत माझेवाले. ताईकडे आलो होतो. बघा रियासला दीदी भेटून गेली होती त्याचीवाली. कधी भेटलेला पण नव्हता, तो लहान होता तेव्हा एकदा भेटला होता. तरी पण तिच्याकडे झोपेतून उठला आणि लगेच चालला गेला. आणि किती लाड करत होता तिच्याजवळ. जसं काय बापरे, खूप दिवसांनी भेटलेले होते ते. ओळख झाली होती त्यांची. तुला दीदीला मारतो. दीदी मार देणार आहे तुम्ही. तुला देऊ एक सपाटा मारते डोळे काय सपाटा. अरे पिल्लू काय खातोय भाऊ? हसतच राहू त्याने. अशा दौडी असला मोबाईल माझा पाहिजे. हे बघा, संध्याकाळी त्याची दीदी त्याला असं बाहेर घेऊन गेली. मी डान्स करत होती त्याच्यासोबत. खूप मजा येत होती त्याला. खूप दिवसातून रियाज लहान होता, त्याचा मोठा झाला. त्याच्यानंतर आला ना तो, सगळ्यांनाच त्याला भेटायचं होतं म्हणून खूप सर्वजण त्याला भेटायसाठी एकदम आतुर झालेले होते. गावाकडे आल्यानंतर खूप मस्ती वगैरे केली, पण असं नाही की त्याचं तो कोणाकडे जातच नाही. सगळ्यांकडे चालला जातो. ज्याच्याकडे जिथं नवीन ठिकाणी गेला तिथं चालला जातो. पण आता काय माहिती, तो लहान आहे, त्याला कळत नाही म्हणून जातो की काय. नवीन चेहरे बघून. तिथं आम्ही 2 जण राहायचो म्हणून त्याला कंटाळा आला असेल आता आमचा. म्हणून तो दुसऱ्या लोकांकडे मस्तपैकी चालला जातो आणि खेळतो. नंतर ती त्याला फूल तोडायला घेऊन गेली आणि ते फूल तिने त्याच्या डोक्याला लावलं. तर इतकं छानपणे लाजत होता तो, एकदम लहान पोरीसारखं. दुसऱ्या दिवशी मग आम्ही नवापूरसाठी निघालो. बसने गेलो होतो. या वेळेला आम्ही दरवेळेला गाडीने जातो, पण आमची गाडी माझ्या लहान दिराकडे असते म्हणून आम्ही बसने निघालो होतो. आणि रियाज बघा बसमध्ये झोपून गेला. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.